नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चहाचा मसाला। चला तर मग रेसिपीला लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 100 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे, 4-5 लवंग घेतलेले आहे, 5-7 कलमीच्या काड्या आहेत, 5-7 आपल्या वेलची आहे आणि 10-12 मिरी आहे। सुंठीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे, एक तर अळकित्त्याने करून घ्यायचे आहे किंवा मग असे खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे। इथे आपली सुंठ काढून तयार आहे। आता ही मिक्सरला फिरवून घेऊ। अशी जाडसर होती ही। आता याला मिक्सरमधून चांगली बारीक करून घेऊ। ही कांडायसाठी खूप काही हार्ड नसते, पोशी राहते ती, 3-4 याच्यात बारीक होते। कलमीचे पण आपल्याला असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते ब्लेडला अटकतील नाही। तुम्हाला जर स्ट्रॉंग लागला तर हे कलमी, मिरे, लवंग, विलायतीचे प्रमाण वाढून घ्यायचे। हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे। छान बारीक पूड करायची। इथे आपला चहा मसाला तयार आहे। 1 कप चहासाठी, 1 कप चहा म्हणजे 100 मिलीसाठी आपल्याला 1 टीस्पून चहा मसाला वापरायचा आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा। आणि पावसाळ्यात अद्रक हे पाण्याने खूप खराब झालेलं असते, त्यामुळे मसाल्याचा चहा पिणं खूप छान आहे आणि घशासाठी पण मसाला वापरणे खूप छान आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा। धन्यवाद।